नमस्कार, तसंच आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत खिचडी भात एकदम साध्या पद्धतीत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 100 ग्राम मूग डाळ, 100 ग्राम तांदूळ, 2 हिरव्या मिरच्या, हे कमी तिखट आहेत, कोथिंबीर, 1 मोठा टोमॅटो, कढीपत्ता, अर्धा चमचा लाल मसाला, अर्धा चमचा राई, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या तुकडे करून घेतले आहेत, अर्धा चमचा हळद, तांदूळ, मूग डाळ ही आपण एकत्र धुवून घेणार आहोत। तेल, 1.5 चमचा आपण तेल घेतलं आहे, लसूण, जिरं, राई, कढीपत्ता, हिरवी मिरची, चांगलं परतून घेऊया। टोमॅटो, मूठभर मीठ, कोथिंबीर, गॅस मीडियम वरती आहे। थोडासा हिंग घातल्याने खिचडीला चांगली चव येते। लाल मसाला, हळद परतून घेऊया। डाळ आणि तांदूळ धुतलेले आपण घालून घेऊया। पाणी घालूया। सव्वा 2 ग्लास आपण पाणी वापरलं आहोत। चवीनुसार मीठ घालूया। झाकण लावूया। फुल गॅसवरती आपण 2 ते 3 शिटी आपण देणार आहोत। कुकर थोडा थंड झाला आहे, उघडून बघूया। मिक्स करून बघूया। खिचडीचा छान सुगंध आला आहे। खिचडी आपली तयार आहे। जर आपल्याला घट्ट वाटली तर आपण थोडंसं पाणी घालायचं आणि ते पण पाणी घालते वेळी गरम पाणी करून घालायचं। गॅस चालू केला आहे। थोडी आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत। गरम पाणी आहे। खिचडीला आपण 3 शिट्या दिल्या आहेत। थोडं मंद आचेवर 2-3 मिनिटं ठेवूया। कोथिंबीर थोडी घालूया। खिचडी आपली तयार आहे। गॅस बंद करूया। खिचडी भात आपला बनवून तयार आहे। हे कमीत कमी वेळामध्ये होणारी डिश आहे। वाढते वेळी यावरती तूप आणि कोथिंबीर घातल्याने खिचडीला चव छान येते। अशा प्रकारे ही तुम्ही खिचडी करून बघा आणि मला सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसोसदला सबस्क्राईब करा। धन्यवाद।